लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झालेले आहेत। महायुतीला राज्यामध्ये प्रचंड मोठा फटका बसलेला आहे। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत भोसले आहेत। त्यांच्याशी आपण या सगळ्या राजकीय घडामोडींबाबत चर्चा करणार आहोत। भोसले सर, सगळ्यात पहिले अभिनंदन की आपण जो 17चा आकडा महायुतीचा सांगितला होता अगदी तंतोतंत खरा ठरला आणि अगदी 17 जागा महायुतीला मिळालेल्या आहेत। मात्र या सगळ्या फटका बसण्याच्या मागे नेमकं काय ॲनालिसिस करता येईल? नाही, आपण मागच्या वेळेस जे बोललो होतो की भाजपने मतदारांना गृहीत धरलं आणि हे गृहीत धरणंच महाग पडलेलं दिसतंय की आम्ही पक्ष फोडला तरी मतदारांना ते चालून जाईल, किंवा आम्ही ईडीच्या CBIच्या कारवाया केल्या तरी मतदारांना चालून जाईल, आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका प्रत्येक नेत्याने वेगवेगळ्या मांडल्या तरी ते मतदारांना चालून जाईल, किंवा भुजबळांची उमेदवारी देणं त्यांना अचानकपणे नाकारणं हे केलं तरी मतदारांना चालून जाईल। हा जो काही फाजील आत्मविश्वास होता, हा फाजील आत्मविश्वास भाजपला नडलेला दिसतोय। त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांच्या संदर्भातले जे धोरणं होते, विशेषतः कांदा निर्बंधीचा जो निर्णय घेतलेला आहे, तर त्याचा जवळपास राज्यातल्या 8 ते 10 मतदारसंघावर मोठा परिणाम झालेला आहे आणि तिथले उमेदवार जर तुम्ही बघाल तर ते पराभूत झालेले आहे। तर याचा एकूणच परिपाक हा भाजपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला आहे। आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आपला राजीनामा जो आहे तो या ठिकाणी वरिष्ठांकडे ऑफर केलेला आहे। या घटनेकडे नेमकं कसं बघताय? नाही, या इलेक्शनची जबाबदारी खरं तर देवेंद्र फडणवीस यांचीच होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी यशाचं श्रेय घेतलं होतं त्याच्यामुळे त्यांना अपयशाचं धनी हे व्हावंच लागणार आहे। आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे चाणक्य आहे असं काही लोक जे मानतात ते यासाठी, आणि त्यामुळेच त्यांना लक्षात आलेलं आहे की आता गच्छंती ही अटळ आहे आणि भविष्यामध्ये या इलेक्शनचे निकाल मोठे परिणामकारक ठरू शकतात, म्हणून त्यांनी आताच माघार घेतलेली आहे। अर्थातच तो त्यांचा समजदारपणाही आहे की पक्षाने काही निर्णय घेण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे। विधानसभाच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवायची म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेतल्याचं असं सांगितलं जातं। प्रत्यक्षात जे जनमत तयार झालेलं आहे, परत एकदा आपण तोच मुद्दा लक्षात घेऊ की जे गृहीत धरणं झालं इथे की मी मैदानात उतरल्यावर मी लोकांची मानसिकता बदलून टाकेल, मी मतदान बदलून टाकेल, आणि हा जो अति आत्मविश्वास असतो तोच ह्या भाजपला त्रासदायक ठरतं असं वाटतंय। पण फडणवीस यांनी जरी हा निर्णय घेतला किंवा वरिष्ठांनी त्यांचा राजीनामा जरी स्वीकारला तरी हे डॅमेज कंट्रोल भाजपसाठी काम करेल का आगामी विधानसभा निवडणुकांसाठी? फडणवीसांनंतर स्ट्रॅटेजिकली चालणारा कोण हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे तसं जर बघितलं तर संघटन बांधणीमध्ये फडणवीसांचा हातखंडा आहे आणि त्यामुळे फडणवीस हे कदाचित विधानसभा निवडणुकीत संघटन बांधणीच्या कामामध्ये जास्त यशस्वी ठरू शकतात, परंतु प्रशासकीय काम किंवा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना अनेक मर्यादा आहेत। विशेषतः एकनाथ शिंदे आणि अजितदादांशी पटवून घेत त्यांना कामकाज करायचं आहे, त्यांचे काही वेगळे इंटरेस्ट असतात, पक्षाचे इतर लोकांचे इंटरेस्ट असतात। तर संघटन बांधणीच्या बाबतीत तसं काही होत नाही। संघटन बांधणीच्या बाबतीत फक्त पक्ष एक पक्षच असतं, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते चांगली कामगिरी करू शकतील संघटनेच्या बाबतीत असं वाटतंय। जो राम को लाए है हम उनको लाएंगे अशा पद्धतीचा अयोध्येत प्रचार केला गेला, मात्र त्याच अयोध्येत भाजपला सडकून मार खावा लागला। काय नेमकं याचं विश्लेषण असू शकतं? नाही, हे रामाचं राजकीयकरण हे अयोध्येकरांना काही पटलेलं दिसत नाही, कारण प्रभू रामचंद्रांची अयोध्या ही भूमी आहे आणि तिथल्या त्या नगरीतल्या लोकांची आस्था रामाशी किती आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही, परंतु बाहेरचे कोणीतरी माणसं येतात आणि रामाच्या संदर्भात रामाचं ब्रँडिंग करतात आणि रामाचे जन्मदातेच जणू आपण अशा पद्धतीने जे ब्रँडिंग चालू आहे तर ते लोकांना पटलेलं दिसत नाही आणि त्याचा मोठाच फटका हा अयोध्येत बसलेला आहे। अयोध्येच्या निकालावरनं एक लक्षात येतं की कुठलंही सेलिब्रेशन केल्याने तुमच्या पदरी मतं पडणार नाही, तर तुम्हाला मूलभूत कामांवरच लक्ष द्यावं लागेल। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 400 पारचा मुद्दा ज्या वेळेला भाजपनं हातात घेतला त्यावेळेला भाजपच्याच काही नेत्यांकडनं असं वक्तव्य करण्यात आलं होतं अनेक ठिकाणी की आता संविधान बदललं जाणार आहे, अनेक संविधानातल्या काही नियम आहेत, काही कायदे आहेत, त्याच्यात फेरफार केली जाणार आहे। हा कुठेतरी भाजपला फटका बसला का? हा ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि समोरच्या विरोधकांच्या आत्मविश्वास डगमगीत करण्यासाठी हा 400चा आकडा आलेला होता असं वाटतंय।
परंतु याचा उलट अर्थ हा मतदारांनी घेतलेला आहे आणि विशेषतः समान नागरी कायद्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तो एका विशिष्ट कम्युनिटीसाठी हा समान नागरी कायद्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुरू आहे, परंतु मागासवर्गीय समाजाने या समान नागरी कायद्यामध्ये आरक्षणाचा विषय आहे असा गैरसमज करत मग एकूण सत्तेलाच विरोध करणं सुरू केलेलं दिसतं आणि तिथूनच संविधानाला धोका आहे असं सगळीकडे मत तयार झालं. अगदी तुम्ही तळागाळातल्या माणसापर्यंत मतदारापर्यंत पोहोचला तरी तिथं तुम्हाला हेच ऐकू येईल की संविधानाला या विद्यमान सरकारकडनं धोका आहे आणि त्यामुळे एक गठ्ठा मतदान हे इंडिया आघाडीकडे गेलेलं दिसतंय. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातली नाही तर संपूर्ण देशभरातली ही परिस्थिती आहे. मागासवर्गीय समाज आणि मुस्लिम समाज हा एक गठ्ठा मतदान यांनी इंडिया आघाडीकडे केलेलं दिसतंय आणि त्याचाच फटका हा भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे. सर, शेवटचा प्रश्न, एनडीएकडून आता सरकार स्थापनेचा दावा सादर केला जाऊ शकतो, पंतप्रधान कदाचित 8 तारखेला पुन्हा एकदा शपथ घेऊ शकतात अशा बातम्या येत आहेत. पुढे नेमकं काय भविष्य दिसतंय या सगळ्या राजकीय परिस्थितीत? हे मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, कारण चंद्रबाबू नायडूंनी पण आता पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवलेली आहे. त्यांच्या काही अटी शर्ती आहेत, पण त्या अटी शर्ती इतकाही काही अवघड नाही की त्या पूर्ण होणार नाही. त्यामुळे असं वाटतं की नरेंद्र मोदी हेच आपले देशाचे पंतप्रधान असतील. खूप खूप धन्यवाद. हे होते ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ आणि राजकीय विश्लेषक हेमंत भोसले, ज्यांनी आपली सगळी भूमिका जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. नेमक्या राजकीय घडामोडींबाबत त्यांचं हे जे मत आहे ते त्यांनी या ठिकाणी प्रदर्शित केलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.